पुष्पा स्टाईलने पत्र्याच्या आडून लाखो रुपयांची दारूची वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नगाव जवळ पकडत कारवाई केली आहे। या कारवाईत आयशर आणि स्विफ्ट वाहनासह जवळपास 36 लाखांच्या वर मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केला असून या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली आहे। काल स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या टीमला अशी बातमी मिळाली की एक स्विफ्ट कार आणि त्याच्या मागे एक आयशर ट्रक हा संशयितरित्या टुवर्ड सुरत चाललेला आहे, सोनगिरच्या पासून पुढे। त्या अनुषंगाने स्विफ्ट कारवर आपण रेकी केली असता, त्याला अडवला असता, त्याच्या मागे आयशर ट्रक देखील पकडला असता। आपण एकूण 3 आरोपींना याच्यामध्ये अटक केलेली आहे। प्रद्युम्न यादव हा कांदिवलीचा राहणार आहे, वीरेंद्र मिश्रा हा पालघरचा राहणार आहे आणि श्रीराम सुधाकर पारडे हा कल्याणचा राहणार आहे। अशाला आपण इंटरव्ह्यू केला असता एकूण 36,89,000 एवढी आपण याच्यामध्ये मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्याच्यामध्ये त्याने तो मुद्देमाल आयशर ट्रकच्या खाली वरती प्लायवूड टाकून खाली पिक्चरमध्ये पाहत होता, त्याप्रमाणे तो लपून तो सुरतला चालला होता। याप्रमाणे आपण एकूण अशी इथे कारवाई केली आहे। धन्यवाद।